सर्वात पहिल्यांदा मी हा सभागृहामध्ये विषय मांडला होता की सन्माननीय आयुक्त, सन्माननीय म्हणायचं का काय, तुकाराम मुंडे म्हणायचं काय समजत नाही. तर तुकाराम मुंडेंना आम्ही सभागृहामध्ये उल्लेख केला होता की वॉक विथ कमिशनर हा जो कन्सेप्ट आहे हा त्यांना राबवण्याचा अधिकारच नाही आहे. सभागृहामध्ये मुद्दा मी हा मांडला होता. त्यांनी सांगितलं होतं की हा मुद्दा मला अधिकार आहे, परंतु ते काय 63(3) नुसार जो त्यांनी उल्लेख केला होता त्या कायद्यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा अधिकार त्यांना असं दिसत नाही. जर हा कायद्याचा प्रश्न आहे, जर त्या ठिकाणी म्हटलं होतं की एखादी गोष्ट महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून चांगली असेल तर राज्य शासन असा निर्देश देऊ शकतात, परंतु असा काही निर्देश सुद्धा राज्य शासनाने दिला नाही. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी की नवी मुंबई महानगरपालिकेला स्पेशल मुंडे नावाचा प्राणी जो आहे की त्याला हा राबवण्याचा प्रकार हा चांगला प्रकार आहे, हा राबवावा असा काही उल्लेख केलेला नाही आहे. परंतु जर त्याच वेळेस आपण याला निर्बंध केलं असतं तर हा मुद्दा सन्माननीय महापौर साहेब या ठिकाणी आला नसता. जी कायद्यातली तरतूद नाही ते राबवत आहेत असं संविधानामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की ते राबवू शकत नाही. बीएमसी ऍक्ट मध्ये म्हटलेलं आहे ते राबवू शकत नाही. मग ते राबवतात कशाला आहे आणि आपण काय करतोय? जर या ठिकाणी 111 नगरसेवक आहेत, सन्माननीय महापौर साहेब आहेत, आपण या ठिकाणी लोकांनी, जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण निवडून दिलेलं असल्या कारणामुळे आपण या सभागृहामध्ये ती जनता येऊ शकत नाही. म्हणून सभागृहामध्ये जनतेच्या भावना काय आहेत त्या कळवण्यासाठी या सभागृहामध्ये आपली नियुक्ती केली आहे. मग हे सगळं असताना आयुक्त साहेबांना वॉक विथ कमिशनर नावाची संकल्पना राबवून आपल्याच वार्डामध्ये जाऊन आपलीच ते काशी करण्याचा प्रयत्न करतात, आपल्याच विरोधामध्ये ते प्रयत्न करतात आपल्याला. आणि सन्माननीय महापौर साहेब हे संविधानिक पद आहे आणि आपल्याबद्दल आपल्याच वार्डात येऊन त्या ठिकाणी सांगतात की कोण महापौर. हा अपमान जो आहे की अपमान हा कुठपर्यंत सहन करायचा. मी मागच्या वेळेसही म्हटलं होतं की नवी मुंबई महानगरपालिकेचे किंवा नवी मुंबई एरियातले लोकही फार शांतताप्रिय आहेत आणि लोकप्रिय नेते, लोकप्रिय लोक आहेत आणि माणुसकीला काळीमा फासणार नाहीत असं नेहमी ते विचार करत असतात. पण सन्मान्य आयुक्त मात्र या ठिकाणी आपल्याला चेतावणी देत आहेत की कोण कधी मला मारेल. कारण त्यांचा मागचा इतिहास जर तुम्ही बघितला असेल तर प्रत्येक ठिकाणी त्यांना मार खाल्लेला आहे आणि तेव्हा त्यांची बदली झालेली आहे आणि तो कदाचित या ठिकाणी ते होत नाही असं मला वाटतंय. पण नाही, नवी मुंबई ही शांतताप्रिय आहे. त्यांनी काय करायचं त्यांच्या हातात आहे. आम्ही तो हातात आम्ही असं कधी करणार नाही. पण या ठिकाणी जे काही त्यांचं चाललंय ते अतिशय चुकीच्या माध्यमातून चाललंय. सन्माननीय महापौर साहेब, मी एक विनंती करेन की आपण ह्या बघा या नवी मुंबईचे जे पोलीस कमिशनर आहेत मी त्यांचा खरोखर सन्मान करू इच्छितो. त्यांचा सन्मान केला पाहिजे की खरा आयुक्त तो आहे की त्यानेच म्हटलं की कायद्यानुसार तुम्हाला अधिकार नाहीत, तुम्हाला ह्या वॉक विथ कमिशनर राबवण्याचा अधिकार नाहीत. जर असेल तर मला तुम्ही शासनाचा पत्र दाखवा, अन्यथा तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन आम्ही दिलं जाणार नाही. म्हणून त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि त्या संबंधित हेमंत नगराळे साहेबांनी त्यांचं पोलीस प्रोटेक्शन जे होतं की जे पोलीस प्रोटेक्शन त्यांना दिलं जात होतं आणि त्यांचा उपयोग ते जनतेवर राबवत होते. जनतेवर ते किंवा कोणीतरी प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सांगायचं याला हात घ्या, याला बाजूला करा, याला हे कलम लावा, त्याला कलम लावा. म्हणजे हे जो उल्लेख होता तो त्यांनी खऱ्या अर्थाने तो त्यांचं प्रोटेक्शन काढून घेतलं. म्हणजेच हा कायद्याला धरून नाहीये आणि म्हणून या वॉक विथ कमिशनरला हा जो प्रकार चाललाय. मग माझी सभागृहाला विनंती आहे, हा माणूस माझ्याच घरात येतोय आणि माझीच वाट लावण्याचा प्रयत्न करतोय, तर अशा माणसाला वेळीच रोखला पाहिजे आणि त्याला त्या ठिकाणी पाय ठेवू देऊ नका अशी भूमिका प्रत्येक सभागृहामधल्या प्रत्येक सदस्यांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी हे वॉक विथ कमिशनर यांचा निर्णय करत असतील हे कायदेशीर नसल्या कारणामुळे त्याला आपण हाणून पाडला पाहिजे आणि त्याला रोखलं पाहिजे. कारण आज महापौराचा अपमान केला, उद्या पालकमंत्र्यांचा करतील, उद्या खासदारांचा करतील, नगरसेवकांचा करतील. हे काय चाललंय? या अशाच उद्देशाने माझ्या यादवनगरची झोपडपट्टीचा हा प्रश्न आलाय. माझ्या भगिनीने बरोबर म्हटलेला आहे की या ठिकाणी ह्या माणसाला अक्कल नावाचा प्रकार पाहिजे. त्या सभागृहामध्ये तुम्ही आज मोठ्या एअर कंडिशन गाडीमध्ये बसतायत, सभागृहामध्ये कोणी दिलेलं आहे? या नव्या मुंबईच्या जनतेच्या पैशातून तुम्हाला मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये घाम गाडणारी गरीब जी जनता आहे, झोपडपट्टीमध्ये काम करणारी जनता आहे, ते आज काम करतायत, झोपडपट्टीमध्ये राहतायत, म्हणून या बिल्डिंगा महाले हे त्यांच्या जीवावर उभ्या राहतात आणि म्हणून त्यांना आज राहण्यासाठी पैसे नाही आहेत, बिल्डिंगमध्ये राहू शकत नाही म्हणून त्या झोपडपट्टीत राहतायत. मगाशी त्यांनी उल्लेख केला की यादवनगर झोपडपट्टी ही जुनी झोपडपट्टी आहे. मान्य आहे
की या ठिकाणी शासनाचे काही कायदे आहेत, शासनाने अनुसरून म्हटलेलं होतं की 2015 पर्यंत आम्ही हा प्रस्ताव जो आहे की कोर्टाला लिहून दिला होता, पण तो अमान्य झाला. एकीकडे 2 मुद्दे मात्र लक्षात असू द्या की एकीकडे आपण हे जे गावठाण गरजेपोटी घरं बांधलेले आहेत त्यांना मात्र 2000 पूर्वीच्या लोकांना सुद्धा आजही तुम्ही नोटिसा देताय, त्यांना त्या नोटिसा तुम्ही देताय, त्यांचं घर अनधिकृत करता समजतायत. आणि एकीकडे झोपडपट्टीवाल्यांना म्हणतायत की 2000 पर्यंतचे जे आहेत त्यांना आम्ही ग्राह्य धरतोय. म्हणजे हा विरोधाभास काय भानगड आहे? तर तुम्ही त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये ही जी लोक आहेत ते जनावरं राहत नाही आहेत आणि गावठांमध्ये ही लोक राहत आहेत, अशातला भाग नाही. जनता जनता आहे आणि दोघं जनता जोपर्यंत या नवी मुंबईमध्ये असेल तोपर्यंतच हे सगळं चालू शकेल. आणि तरी सुद्धा आज मी या ठिकाणी बघतोय यादवनगरमध्ये की आज 5वीचा विद्यार्थी 7वीचा विद्यार्थी शाळेत गेलेला आहे. शाळेत गेले असताना कुठल्याही प्रकारचा त्याला संधी दिलेली नाही आणि त्याचं इकडे घर उद्ध्वस्त केलं जात आहे. कुठलाही कायदा किंवा कुठलाही नियमावली होत असताना इथून पुढे होत असतं, परंतु तो अजिबात विचार केला नाही. ज्या लोकांचे 22 वर्षापासूनचे घरं आहेत त्या ठिकाणी 2000 पासूनचे घरं आहेत त्या ठिकाणी मात्र त्याला कुठल्याही प्रकारची संधी न देता त्याचं घर उद्ध्वस्त करण्यात येत आहे. तर हा जो राक्षसी वृत्तीचा मुद्दा आहे आणि म्हणून सन्माननीय महापौर साहेब मी विनंती करेन की हे जे आहे हे चालू जे आहे की हे झोपडपट्टीचा मुद्दा आहे किंवा गावठाणच्या लोकांमध्ये लोक चितावण्याचा आणि बितावण्याचा जो प्रकार चालला आहे हा कृपया करून बंद करावा, स्थगित करावा असं माझं प्रामाणिक मत आहे. या सभागृहाला माझी विनंती आहे की या सन्मान्य आयुक्तांना या ठिकाणी वेळीच पेठेवर आणलं नाही तर हा अराजकता या नवी मुंबई शहरामध्ये माजेल, या कुठल्याही पद्धतीने शंका नाही आहे. आणि म्हणून मी या सभागृहामध्ये विनंती करेन आणि ठरवाच्या दृष्टिकोनातून सांगेल की हा वॉक विथ कमिशनर हा संकल्प तात्काळ त्यांनी बंद करावा आणि जो जनतेवर अन्याय होतोय तो अन्याय यांनी दूर करावा असं माझं प्रामाणिक मत सन्माननीय महापौर महोदय. धन्यवाद.